नमस्कार मित्रांनो, अशूज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण घावणे आणि चटणी बघणार आहोत। तर इथे चटणी सर्वप्रथम आपल्याला बनवून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता, थोडंसं चवीनुसार मीठ। मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, त्यानंतर लसूण घालून घ्यायचा आहे, हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये एकदम तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम पातळ चटणी करून घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये काढून घ्यायची। आता याला फोडणी द्यायची आहे। तर सर्वप्रथम मी इथे गॅसवर पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये तेल, भरपूर सारी मोहरी घालायची आणि कढीपत्ता घालायचा आणि फोडणी करून घ्यायची आहे। एकदम सिंपल, सोपी, घावण्यासोबत खाल्ली जाणारी ही चटणी आहे। तुम्ही इडली, डोसे कशासोबत पण ही चटणी बनवून खाऊ शकता, मस्त लागते। आता इथे मी रात्री तांदूळ भिजत घातले होते आणि सकाळी मी ते दळून घेतले आहेत। तर त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे। तुम्ही बघू शकता इतपत पातळ पाहिजे हे। त्यानंतर मीठ घालायचं चवीनुसार। आता गॅसवर एक पॅन ठेवला आहे, थोडंसं तेल लावायचं आणि जे घावण्याचं पीठ होतं ते टाकून घ्यायचं आहे। छान घावणे बनवून घ्यायचे, मस्त लागतात।